धडाम! जंगलात मोठा आवाज झाला. सगळे प्राणी धावत तिथे आले. जमिनीवर लाडवांची मोठी टोपली पडली होती. सशाने टोपलीत पाहिलं आणि तो ओरडला, अरे, लाडू कुठे गेले? काल तर ही टोपली भरलेली होती. मोर लगेच म्हणाला, कुणीतरी लाडू चोरले आहेत. सगळे प्राणी लाडू शोधू लागले. झाडामागे साखरेचे कण सापडले. थोडं पुढे लाडूचा कागद दिसला आणि अचानक सशाला जमिनीवर काही ठसे दिसले. हे बघा, हे तर माकडाच्या पायांचे ठसे आहेत. सगळ्यांना माकडावर संशय आला. ते लगेच माकडाच्या झोपडीकडे गेले. पण माकड तिथे नव्हतं. घरात फक्त एक रिकामी टोपली होती. तेवढ्यात वरच्या झाडावरून आवाज आला, इकडे बघा. सगळ्यांनी वर पाहिलं. माकड एका फांदीवर बसलं होतं. ससा ओरडला, माकडा, लाडू तूच नेलेस ना? माकडाने मान खाली घातली. हो, पण मी ते खाण्यासाठी नेले नाहीत. त्याने झाडामागून एक टोपली बाहेर काढली. त्यात सगळे लाडू होते. सगळे प्राणी आश्चर्याने पाहू लागले. माकड म्हणाल, काल मला लाडूंवर खूप मुंग्या दिसल्या. मला वाटलं लाडू खराब झाले असतील, म्हणून मी ते सुरक्षित ठिकाणी लपवले. ससा म्हणाला, मग आम्हाला सांगितलंस का नाहीस? माकड हसत म्हणाल, तुम्ही लाडू खाण्यासाठी एवढे उत्सुक होता की माझं ऐकलंच नसतं. तेवढ्यात एक छोटी मुंगी पुढे आली. तिने लाडू तपासला आणि म्हणाली, लाडू खराब नाहीत, त्यात साखर जास्त आहे, म्हणून मुंग्या आल्या. माकडाने डोक्यावर हात मारला. अरे देवा, म्हणजे मी उगाच सगळे लाडू लपवले. सगळे प्राणी हसायला लागले. ससा म्हणाला, उगाच नाही, तू चोरी केली नाहीस, तू काळजी घेतलीस. माकड खुश झालं. त्याने सगळे लाडू बाहेर काढले. मग सगळ्यांनी लाडू वाटून खाल्ले. आणि त्या दिवसापासून माकडाने एक गोष्ट कायम लक्षात ठेवली. काळजी वाटली तर गोष्ट लपवायची नाही, सगळ्यांना सांगायची. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? चांगला हेतू असला तरी सत्य वेळेवर सांगणं नेहमी चांगलं. मुलांनो, तुम्हाला ही मजेदार गोष्ट आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच भन्नाट गोष्टींसोबत. बाय बाय.